सिडकोच्या लँड एफेक्टेड मध्ये ही मुलगी येत नाही. हिला सिडकोचे प्लॉट मिळालेले नाही. हिला 24% 12.5% मिळालेले नाही. फक्त एक दिबांची प्रेरणा तिच्या सोबत आहे. आणि ज्या हरामखोरांना प्लॉट भेटल्यात ते हरामखोर घरात बसल्यात, एसी लावून बसल्यात. इथून जाता येता पाहतात तिची प्रकृती चिंताजनक होत चाललेली आहे. आणि एवढी धाडशी पोरगी ही आपल्या समाजामध्ये दिबा पाटलांच्या नाव मिळायलाच पाहिजे अस्मिता घेऊन उभी राहते. आणि आमचे ज्यांना प्लॉट मिळालेले आहेत हे असे हरामखोर ज्यांनी दिबांच्या नावाचा वापर केलाय, अशा हरामखोर हिला वर जाण्याची वाट पाहतात का? मग काय प्रकार चाललेला आहे? या तरुण मुलांवर ही वेळ येते. आज या तरुण मुलांवरती उपोषणाची वेळ येते. किती शोकांतिका आहे या महाराष्ट्र शासनाची. आणि इथं सरकार गेंडीच्या कातड्याचं आहे. न टरबूजा लक्ष दे न सफरचंद लक्ष देत. परिस्थिती खूप भयान झाली. आणि आता आंदोलनाची आज दुपारी 1:30 जूनचं आंदोलन आहे. आंदोलन केलं पाहिजे, पण कुठे केलं पाहिजे याची दिशा जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत या लेखीचा जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होणार नाही. आणि अशाच या लेखीसारख्या संबंध ज्यांच्या घरात सिडकोचे भूखंड मिळालेत, ज्यांना दिबा पाटलाच्या नावाने नोकऱ्या मिळाल्यात, अशा सगळ्या हरामखोरांनी ठरवलं पाहिजे की प्रत्येक गावात एक दिवशी लाक्षणिक कुपोषण तरीक्षमा 100 तरुणांनी येऊन केलं पाहिजे. हा प्रश्न सोडवायचा असेल, हा सरकार तुमचा प्रश्न सोडवणार नाही. त्याचं कारण आहे की दिबा पाटील हा ब्राह्मण नाही, दिबा पाटील हा आगरी आहे म्हणून नाव देत नाही. त्याचा अटलचा इथं काय संबंध आहे? कान्होजी आंग्रेचं नाव द्यायला पाहिजे, तिथं अटल बिहारीचं नाव काय? म्हणजे काय चाललंय काय? तर या ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टीचा जर विचार करत असेल तर मी आताही तरुणांना हात जोडून विनंती करेन की आज तुमची बहीण इथं बसली, आपली लेक इकडे उपोषण करते. कुणाची ती नात असेल, कुणाची बहीण, कुणाची आत्या असेल, या सर्वांना विनंती आहे की या लेकीला सिडकोचं भूखंड नसतानाही आपल्या प्राणाची आहुती देण्याची तयार झालेली आहे. काय होईल माहिती नाही. इथला प्रशासन म्हणजे तालिबानचं प्रशासन इथं आणून बसवलेलं आहे आणि तालिबानी आहेत. आणि म्हणूनच ही वेळ आज आपल्यावर आलेली आहे. पण इथल्या जे काय आगरी आहेत त्या आगऱ्यांनी जागा होणं गरजेचं आहे. सागराच्या किनारी जे आगरी आहेत तेवढे इथे येऊन मीडियावरती बोलून फोटो काढून आपल्या लोकांना दाखवण्याचं काम करू नका. तर इथे येऊन हे आंदोलन कसा गतिमान होईल त्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यावरती विचारविमर्श होणं गरजेचं आहे. आणि पुढची जी पण आंदोलन होती ती या लेखीच्या नेतृत्वाखाली होतील हे पण पनवेल आणि मुरळकरांनी सिद्ध केलं पाहिजे. आणि अशाच प्रकारची आंदोलनं झाली पाहिजेत. त्या धाडशी लेखीला आपण केवळ धन्यवाद देऊन चालणार नाही, तर बंद पडलेला टिमला, बंद पडलेला तुमची प्रक्रिया पुन्हा या लेखीच्या माध्यमातून चालू झालेली आहे. आणि म्हणून मी सांगेन की दिबांची जर खरी कोण लेख असेल तर ही आहे. ही कोणाकडून पगार घेत नाही, ही दिबाची लेख आहे. आणि म्हणून या लेखीच्यासाठी आपण सगळे भाऊ, सगळे तिथे स्नेह गोचावळा सगळा आगरी समाज जागा झाला पाहिजे, पेटून उठला पाहिजे. आज तिची परिस्थिती पाहिली. आपण जर एक दिवस उपवास केला तर संध्याकाळी 7 कधी वाजतात याची वाट बघतो. पण आज ही जी आपली लेख आहे या लेखीने पाणी सुद्धा पचन केलं नाही. आपण उपवास केला तर साबुदाण्याची खिचडी 4 वाजता, चहा 2 वाजता, 2 फळं 3 वाजता, ही परिस्थिती आपले उपवास करणाऱ्याची असते. पण आज कोणत्याही द्रव्याचं सेवन न करताना ही पोरगी आपली उपोषणाला बसलेली आहे. आणि ह्याचं प्राणांतिक उपोषण आहे. आणि प्राणांतिक उपोषणामध्ये अडवलंय कोणी? कांतीलाल कडोली का जगदीश गायकवाड अडवलंय कोणी तुमचा प्रस्ताव? आणि म्हणून मला सांगायचं आहे महेश इथे या ठिकाणी आलेले आहेत त्या आग्र्यांचा अनेक किल्ला रायगड आणि ठाणा आपण म्हणतो. आणि म्हणून या आग्र्यांना कोणती ही वेळ येते याची सगळ्या पुढाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन दक्षता घेतली पाहिजे. सागरा किनाऱ्याची आगरी आधी तुझ्या कृतज्ञता असतो, पण आता जिथं गरज आहे ती गरज आपल्याला आहे की आपला आगरी इथं आपल्यातलाच काही आगरी श्याम आधी मोदीच्या मांडीवर बसून थंड झालाय. काय झालाय? आणि तिथंच तो शंड झालाय. पण इथं असणाऱ्या आग्र्यांनी थंड केलं पाहिजे, बंडासाठी उठलं पाहिजे. आणि आपली जी भूमिका आहे
या ताईचं जे स्वप्न आहे तेच तुमचं माझं सगळ्यांचं स्वप्न आहे. यासाठी एका याच्यावरती मला 2-2, 4-4 वेळा तडीपार केला. मी जुमानलो नाही, तशी माझी लेख पण जुमानणार नाही, कारण ती एक धाडशी आहे आणि निस्वार्थपणे लढणारी ही कन्या ही दिवाणची कन्या आहे. हिला दिवाणचा वारसा देण्याची मला वाटतं गरज आहे. बाकी दिवाणची वारसदार खरी वारसदार जर कोण असेल तर ही ताई आहे, रश्मीता ताई फुकेण्यासाठी. खरंच आज संबंध रायगड ठाण्यातला समाज एकत्र होत आहे. त्या समाजाने मंत्रालयावर जायचं आहे. त्याची तारीख निश्चिती करतीलच इतर लोकांच्या माध्यमातून. पण हा लढा नसून आता मंत्रालयात सूट मागायचं जाळ म्हणलं काल करू पाहिजे काहीच नाही. तुमची जी भूमिका होती जाळपोळ करण्याची, पण इथं जाळपोळ करून काय अर्थ नाही. मंत्रालयाचं या भाडकावर चालले पाहिजे. या भाडकांवर जायला चला. एक केस झाली तर होते, अजून केसीनं घाबरणार आपले लोक नाही. पण एक केसच होणार काय आर्टिकल काय सेक्शन लागतील ते लागू द्या एकदा. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण जसं तास मिनिट मोजत आहोत तसं तिच्या प्रकृतीवर परिणाम होत चाललेले आहेत. मी त्या महाराष्ट्र सरकार सांगायच्या लायकीचं नाही, दरिद्र्यांच्या अवलादीचं सरकार आहे किंवा माणसांच्या अवलादीचं नाही. आणि म्हणून जर माझं असं रोखठोक, त्यामुळे मला हे सहनच होत नाही आणि सांगता येत अशी परिस्थिती आहे. तर या ताईच्या सर त्या जीवाला बरं वाईट झालं तर इथून एकही मंत्री जाणार नाही, याची खबरदारी मात्र इथला भूमिपुत्र घेईल, एवढंच असं. बाई पाहायला गेलं तर तक्रार त्यांची खालवली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काही फेर प्रशासकीय अधिकारी म्हणजे लाचारांची फली, दलाल, नीच असे इथले प्रशासकीय अधिकारी आहेत. आणि म्हणून हे जे अधिकारी आहेत मरणाची वाट बघतात, त्याला टाळूवरचं लोणं खाणारी अधिकारी आहेत. अशा निर्लज्ज अधिकाऱ्यांचा देखील मी जाहीर निषेध करतो.